जरांगे ग्रामपंचायत निवडून आणू शकत नाही, जरांगेंना आमदार कोण करणार? वकील गुणरत्न सदावर्तेंची मनोज जरांगेंवर टीका। मुंबईत पेट्रोल डिझेल बाबत कपात नाही, कोणीही अफवा पसरवू नये, पेट्रोल डिझेल संघटना अध्यक्षांचं आवाहन। भूदान यज्ञ मंडळ गठीत करण्याचा सरकारचा निर्णय, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा। एमआयएम नगरसेवक मतीन पटेलचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, महिलांसोबत अश्लील व्हिडिओ कॉल केल्याचा व्हिडिओ व्हायरल। राज्यात युरियाचा काळा बाजार करणाऱ्यांना कृषी विभागाचा दणका, 786 केंद्राचे परवाने निलंबित, तर 55 परवाने कायमचे रद्द। राज्यातील 14 जिल्ह्यांना आज आणि उद्या मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा, यवतमाळ आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट जारी। नांदेडच्या हिमायतनगर तालुक्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा, नागरिकांच्या घरांसह शेतीचं मोठं नुकसान। कोल्हापुरात सलग सुट्ट्यांमुळे अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, भाविकांना उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी सुविधा। तर सिंधुदुर्गात अवकाळी पावसामुळे बागायती शेतीचं मोठं नुकसान, केळीची बाग जमीनदोस्त, बागायतदारांचं मोठं नुकसान। अमरावतीत 208 सदनिका अजूनही पोलीस कुटुंबाच्या प्रतीक्षेत, मूलभूत सुविधा नसल्यानं पोलीस कर्मचाऱ्यांचा इथे येण्यास नकार। साताऱ्यात 15व्या विद्रोही साहित्य संमेलनाला सुरुवात, मशाल मिरवणुकीनं संमेलनाची सुरुवात। 100 कोटी खर्चूनही मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे कायम, खर्चाच्या चौकशीची भाजपची मागणी, भाजपच्या भूमिकेमुळे महायुतीत मात्र मिठाचा खडा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।